तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ रंक मी अनाथ रंक मी अनाथ रंग मी अनाथ रंग मी अनाथ रंग मी अनाथ रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा पाया पडलो वराडी पाया पडिलो 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 वराडी सायवने पाठवा काही तुके पाठवा काही तुके पाठवा कराल दे कृपा कराल ते थोडी कृपा कराल दे कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी 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 विठोबार कुमाजी विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार शंकर स्वामी महाराज की जय संत बहिणाबाई महाराज महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय विठाला विठाला पुंडलिकावर ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय भैरवनाथ भगवान की जय पार्वती पदे हर महादेव विठाला विठाला
तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पासी काय बुने तुम्हा पासी मी ताल्पचे संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तो गा म्हणे देवा काही वाहतुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी समचरण सरोजम सांद्रनिला उदावम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा गुरुव्रत म्हणून दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका हो नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णात टिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरो साष्टांग ये नमनगा राम विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग नमन सीताराम हनुमान 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 सीताराम हनुमान। याद रखिएगा वचन करा दो। ये ऐसा भजन है जिस दिन आपका कोई काम बनता नहीं उस दिन इस भजन को गाया करो, आपका बिगड़ा हुआ काम भी बन जाएगा। ऐसा है भजन, इसीलिए बड़े भाव के साथ सभी ताली बजाते हुए गाएंगे। सीताराम हनुमान 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 सीताराम सभी गाइए। सीताराम हनुमान 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 सीताराम तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे। बहुतेक पाठ असलेला जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग नाही,
फक्त डोक्यातून हे काढा, आज शिवरात्र आहे का काय गड्या, हा अभंग शिवरात्रीलाच चालतो असा समज पहिले डोक्यातून काढा. या अभंगामध्ये नेमकं प्रसंग काय होता तुकोबारायाच्या जीवनामध्ये, या प्रसंगाची निर्मिती कशी व्हावी, तर हा पत्रवाळी प्रकरणातला अभंग आहे. ज्या वेळेला प्रसंग असा आला, देहूची काही साधक मंडळी निघाली कुठं, काशीला जाण्याकरता, आणि मग सहज तुकोबारायाची भेट होते. भेट झाल्यानंतर जय हरी झाला, कोण भेटतो कोणाला, भेटले तुम्ही, आनंद वाटला, पण आम्हाला एक विचारायचं होतं, चालता का काशीला. तुकोबाराय म्हणे काय भाडं आहे, म्हणे 8,500. मला वाटतं त्यावेळेला ही सुविधा नसावा. तीर्थयात्रा करण्याची आचारसंहिता नाथ बाबा सांगतात. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाजी माझा नेम सिद्धीने देवा, माझे मन लागो तुझे देवा, माझे मन लागो तुझे पायी तीर्थयात्रेचा क्रम कसा आहे, पायानं. आपण परिक्रमा करतो बघा, नर्मदा परिक्रमा, किती दिवस लागतात तिला, 15 दिवस, 3.5 महिने. शास्त्रामध्ये परिक्रमेचे दिवस आहेत 3 वर्ष 3 महिने आणि 18 दिवस. त्यावेळेला परिक्रमा होती पूर्ण, पण तीही पायी तीर्थयात्रा. तीर्थयात्रा करत असताना मुखानं काय असावं, भगवंताचं नामचिंतन. ही आचारसंहिता आहे तीर्थयात्रेची. आता ते कुठं राहिलंय बरं, तेही कोणाच्या संगतीत असावं. नामस्मरण घडो संत समागम, वाभोगाची भ्रम नको देवा, देवा माझे मन लागो तुझे पाय. हा तीर्थयात्रेचा क्रम आहे. मुळात हे चाललंय आपला हा सत्संग आहे, आणि सत्संग जीवन जगण्याची कला शिकवतो. श्री भागवती कृष्णनाथ संत कवी महिपती महाराज भक्ती विजय, उद्धवासी सांगे हितगुज, मद प्राप्तीचा हेत जाण, सत समागम धरावा. ना मद प्राप्तीचा हेत सत समागम धरावा. संतांच्या संगतीशिवाय जीवन जगण्याची कलाच माणसाला येत नाही. जीवन जगण्याकरता सतसंगाची आवश्यकता आहे. म्हणून आता हे 3रं कीर्तनाचं अभंग तुकोबारायांचा वर्णन महादेवाचं. विश्वनाथ म्हणजे महादेव. तुम्हाला एक लक्षात आलं की नाही कुणास ठाव, तुकोबाराय भक्त, कट्टर भक्त पांडुरंगाची. दुसऱ्या देवाला जर देव म्हणल तर ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरा जाईल. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, पतिव्रते जायचा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी. एवढंच नाही, कमरेवर ज्या देवाचे हात नाही आणि विटेवर पाय नाही त्याचं दर्शनही घेणार. कटेवरी हात नाही ज्या देवाचे, कटेवरी हात नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे दर्शन, दर्शन नघे मी तयाचे दर्शन. कटेवरी हात नाही ज्या देवाचे, कटेवरी हात नाही ज्या देवाचे, मी तयाचे दर्शन, दर्शन नघे मी तयाचे दर्शन.
ईश्वराचे कमरेवर हात नाही, त्याचं मी दर्शनही घेणार नाही. वर्णन आज त्या विश्वनाथाचं आहे. आणि काय म्हणतात, एक काम करा, त्या जाणाऱ्या साधकांना तुकोबाराय म्हणतात, तोही देव वेगळा नाही, पाहिजे तर एक पत्र मी देतो, तेवढं विश्वनाथाला सुपूर्त करा. आणि पत्र लिहायला घ्यावं आणि त्या पत्रामध्ये नमूद करावं, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी आहे. वा, काय झाकावं स्वतःला. मोठ्या माणसाला जर मोठं राहायचं असेल तर त्याने त्याच्या मोठेपणाचा टेंभा मिरवायचा नसतो, स्वतःला झाकून ठेवायचा असता. अशीच माणसं मोठी होतात. हे तुकोबाराय शिकवताय. काय अधिकार आहे, जगाचा ग्रास करणार काळ थर थर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी. किती झाकलंय स्वतःला. तुमच्याकडे कशाची कमी आहे? काय उण आहे तुम्हापाशी? काय नाही तुमच्याकडं? आणि थोडं मिळालं तरी संतुष्ट राहतो, त्याचं नाव वारकरी आहे. थोडं मिळालं तरी संतुष्टी मिळते, त्याचं नाव वारकरी आहे. फक्त कीर्तन झाल्यावर वापरू नका एवढं. थोडं मिळालं तरी संतुष्ट होतो, त्याचं नाव वारकरी आहे. काय उण आहे तुम्हापाशी? अल्प मिळालं तरी संतुष्ट आहे, काही नको, फक्त प्रेम मिळावं तुमचं. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं या ठिकाणी बोलतोय, आपला श्री भैरवनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट वडनेर भैरव. खूप दिवसापासून फक्त नावच ऐकत होतो. आज प्रत्यक्ष दर्शनाचा योग जीवनात भैरवनाथाच्या प्राप्त झाला. तुमच्या भैरवनाथाची आख्यायिका देखील मी ऐकून होतो की पाटीत बसून आलेली. आणि एक आपलं सगळ्यांचंच ग्रामदैवत, आपलं मला वाटतं जास्तीत जास्त मंदिरं पुणे जिल्ह्यामध्ये सापडतात भैरवनाथाचे. त्या भागात जर गेलं तर भैरवनाथाचे मंदिर आहे. कोण आहे हे भैरवनाथ? बोलणार आहे त्याच्यावरती. म्हणूनच अभंग हा महादेवाचा घेतलाय. हे महादेवाचाच अवतार आहे. काय प्रसंग होता तोही जीवनात सांगणार आहे त्यांच्या. त्यावेळेला भैरवनाथाचा जन्म होतोय तिथं. महादेव स्वरूप असलेले हे भैरवनाथ, कुणी काल भैरव म्हणतं, कुणी बटूक भैरव म्हणतं. आता त्याच्यातही प्रकार आहे. का पडले, कसे पडले, शिवपुराणात त्याचा खुलासा आलेला आहे. एवढंच नाही, शेवटी जर वेळ असला तर काशीत असलेल्या भैरवनाथा देखील बद्दल मी बोलेन. मनुष्य शरीर आम्हाला भजनाकरता मिळालेलं आहे. तुकोबाराच्या जीवनामध्ये पांडुरंग सोडून वर्णन केलेलं नाही, वर्णन महादेवाचं केलेलं आहे. तुकोबाराच्या पातिव्रत्यालाही वाद येत नाही, ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जायचं काम नाही, कारण महादेव आणि पांडुरंग दोन्ही एक आहे, दोन्हीत भेद नाही. आणि विनंती करतो वडनेरकरांनो, आपल्याला थांबवा कुठेतरी. नका वैर करू कुणाशी, नका वाद घालू. किती दिवसा करता आलो आम्ही, का म्हणून दूर जाता एकमेकापासून? फार थोड्या दिवसा करताय. इतकं चांगलं राहा, इतकं चांगलं राहा की आपण गेल्यानंतर गावातले 500 लोक रडले ना, मरून फायदा नाही, तर मरूनही फायदा नाही, जगून तर नाहीच नाही. असं तरी जीवन जगा निदान. सुरुवातीला एक वाक्य बोलून जाईल, स्टेटस म्हणून ठेवाल. बोलतो, स्टेटस ठेवा या वाक्याचं. मोबाईलला नका ठेवू, कारण मोबाईलचा स्टेटस स्वतः करता नसतो, दुसऱ्या करता असतो. आणि अजून एक दुःख आहे, ज्याच्या करता ठेवला त्यांना जर नाही पाहिलं तर अजून दुःख असतं. म्हणून मोबाईलला नका ठेवू. एवढं वाक्य घरी न्या. एखाद्याने तुम्हाला त्रास दिला, विसरून जा. तो बसलेला आहे ना बाबा इथं, तो पाहिल काय करायचं. त्याने त्रास दिला, जा विसरून. बदल्याची भावना अंतःकरणातून काढून टाका. देवाला भेटण्याच्या पात्रतेचे तुम्ही झाले समजा. नका ठेवू बदल्याची भावना. आणि इथंच आम्ही मागं चाललोय. विठाला विठाला शेवेला सुरुवात करतोय. तत्पूर्वी
परिहार देण्याची अत्यंत गरज आहे. आपलं पवित्र प्रशस्त असलेलं हे वडनेर भैरव. आजूबाजूला कार्यक्रम झाले. जीवनेश्वर काळूबाबाचं अजून कुठेतरी बाजूला स्थान आहे बघा, हा शिंदवटला, तिथं पण कार्यक्रम झालेत. त्यानंतर इथंही मी आलो होतो आपल्या गावला, महेशकडं, मला वाटतं त्या आजोबाचं श्राद्ध असताना मंजुळा मंगल कार्यालय असं काहीतरी कार्यक्रम होता इथं गावात. त्यानंतर आता आलोय. ज्यांचं मार्गदर्शन लाभलंय आपल्या कार्यक्रमाला, वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तपरायण बबन महाराजांच्या आशीर्वादानं सालाबादाप्रमाणे याही वर्षी हरिभक्तपरायण वसंत महाराज थोरमिशे माजी सैनिक यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा सोहळा ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने आणि उपस्थित अर्थात आपलं ट्रस्ट. म्हणून मी सुरुवातीला अतुल बाबाला एक वाक्य बोललो होतो, ते म्हणे आमचे सगळे ट्रस्टी कीर्तन ऐकतात. मला आनंद वाटला. माणसाला ट्रस्टी नाही होता आलं तरी चालेल, माणूस भक्त असावा. आणि हे भक्तपणाचं लक्षण का हे ट्रस्टी असून सुद्धा कीर्तन ऐकतात आणि ह्याच्याच बदल माणसामध्ये व्हावा काहीतरी, त्याच्याच करता हे कथा कीर्तन आहे. म्हणून या ठिकाणी अध्यक्ष साहेब अतुल रमेश ठुबे, श्री बाळासाहेब किसनराव शिंदे, मला वाटतं 2-3 वर्षे तारीख घेण्याचा प्रयत्न आपला झाला, पण संपर्क आमचा व्यवस्थित नव्हता आणि आज थोडीशी जरा जवळीक निर्माण झाली. त्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग येतो. ट्रस्टीच्या माध्यमातून सरचिटणीस लक्ष्मण माधवराव सलादे, विश्वस्त कुमार परसराम निखाडे, उत्तमराव पंडितराव पुरकर, उत्तमराव माधवराव जाधव, संजय पंडितराव आंबेकर, रामभाऊ गंगाधर गचाले, विजय अशोकराव चव्हाण आणि पोपटराव दगुजी पवार, समस्त वडनेर भैरवकर मंडळी, सर्व भक्त. त्यानंतर उपस्थित मृदंगवादक आमचे थोर मिसेस ना बरोबर, महाराज गोड असा हात आहे. त्यानंतर मृदंगवादक शशिकांत महाराज आहे, आमचे माऊली महाराज आहेत आपल्याच गावातील. त्यानंतर आमचे मित्र भागवत महाराज सांगळे, गणेश महाराज देवरे उपस्थित. आमचे माऊली, मी नाव विसरलो आता, माऊली महाराज. तर समस्त ग्रामस्थ मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. करू सुरुवात इकडं आता. एकाच वाक्यात घेऊन आहो सगळ्यांची. ज्ञानोबरायाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमचं सगळ्यांचं नाव घेतो, भैरवनाथाचा मान राखून डोक्याला तापून सगळ्यांची नाव. आणि तुम्ही सगळ्या बहिणी माझ्या, मी भाऊ तुमचा. झालं ना आता आपलं? अरे कोणीतरी हो म्हणारा, असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतोय का ना करता. येईल रक्षाबंधन. पोरांनो तुम्ही नाही रे, इकडं विचारलंय. कारण बहीण हे नातं लागलं ना या नजरेमध्ये, कारण माझी नजर कधी कधी तुमच्याकडं, तुमचा दृष्टांत असला का तुमच्याकडे येईल, पण बहीण आणि भाऊ हे नातं ज्या वेळेला लागतं त्या नजरेमध्ये विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं जगातलं पवित्र नातं बहीण भावाचं असतं. मला वाटतं या नात्याची, या नजरेची आज गरज आहे. या नजरेला बहीण दिसावी, या नजरेला आई दिसावी, या नजरेची आज गरज आहे. आणि ज्याच्या नजरेला परस्त्रीला पाहिलं का आई बहीण दिसत असेल त्याने छातीला हात लावून सांगायचं वारकरी आहे. हे वारकरी जीवन, हे पाया आहे हा. तुकोबार आहे ना, परस्त्रीमध्ये देव पाहिला. भंडाऱ्यावरती भजनामध्ये अडथळा आणणाऱ्या स्त्रीनं हात धरल्यावर काय देवा रूप घेतो. कधी वरा होतो, कधी वामन होतो, कधी नारसिंह होतो, कधी परशुराम होतो, कधी राम होतो, कधी कृष्ण होतो. आणि आज काय रूप धरलं. साडी काय घातली, लाली काय लावली, डोक्यावर पदर काय घेतला, उचुष्टाचाची चप्पल काय घातली देवा. आता पुढचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. जाई होतो माते न करी सायास. म्हणून परस्त्रीमध्ये सुद्धा देव पाहणं. सौंदर्याकडे पाहू नका, चरणाकडे लक्ष द्या, वैराग्य संपन्न बनाल. म्हणून एक वाक्य सांगून जातो, मोठ्याच्या मुखातलं ऐकलं होतं. कदाचित साप चावलेला माणूस वाचू शकतो, कदाचित साप चावलेला माणूस वाचू शकतो, पण परस्त्रीनं डसलेला माणूस त्याच दिवशी मेल्यात जमा असतो. विठाला तुकोबारायाच्या पातिव्रत्याला बाद येत नाही, याच्यावर मला एकदा बोलायचंय. दोन्ही एक आहे बरं का. महादेव पांडुरंग एक आहे. मी नाव विसरलो. आमची मुक्ताबाई श्रद्धाताई चांगलं गोड वाजवते बरं का, मोकळ्या मनानं वाजव. मी कोणालाच बोलणारा माणूस नाही. तुम्ही युट्यूबला माझे कीर्तन बघा, कधी मृदंगाचार्याला नाही, कधी गायकाला नाही, सिस्टीमवाल्याला नाही, बसणाराला अजिबात त्रास नाही आपला. तुम्ही मांडी घाला नका घालू.
हाताची घडी घाला, नाकात बोट, शब्दानं बोलतच नाही आपण. अहो तुम्ही बसले हे भाग्य, उठून गेले तर कोणाला सांगू कीर्तन. म्हणून मोकळ्या मनानं ऐका. ही लेकरं बसली तिथं आणि आनंद वाटतोय मला. ही लेकरं जी बसलीत ना, जाऊ द्या, ओरडू द्या त्यांना, खेळू द्या, हसू द्या, पण कीर्तन प्रवचनाचा एखादा शब्द त्यांच्या जीवनाचा उद्धार घडू शकतो. जीवन परिवर्तित होऊ शकतं, जीवन बदलू शकतं. लय मोठाले महाराज होईल असं नाही म्हणणार. आईबापाच्या तोंडात मारणारी अवलाद कधीच होणार नाही, हे नक्की सांगत. म्हणून घेऊन येत चला त्यांना इथं. ओरडू द्या, रडू द्या, खेळू द्या, त्यांना थोडा विक्षेप होऊ द्या ना. दोन्ही एक आहे हे मला दाखवायचं एकदा. आपला अभंग मागं राहील, वेळ कमी आहे. महादेवानी पांडुरंग एक आहे, आणि मग पुढे भैरवनाथ चरित्राकडे जाईल. दोन्ही एक कसे, काहीतरी दृष्टांत द्यावे लागल, ओव्या सांगावं लागल, प्रमाण सांगावं लागतील. आपल्या आपल्यात वाद नाही घालायचा. द्या सोडून विषय आता मागचा. काय हा याचा, तो त्याचा, तो त्याचा, हे कधी एक होत्या. कोणते इकडचं बोलतोय मी बरं का, तुमच्या डोक्यात वेगळं येईल परत. महादेव पांडुरंग एक आहे, तत्व एक आहे. शिवपुराणाचं प्रारंभ असा होतो. धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परम पुण्य पावनस्य ब्रह्मलोकस्य व्रतमनी. आणि या प्रयागमध्ये ज्या वेळेला कथेला प्रारंभ होतो त्यावेळेला कथा सांगणारे आहे. आता ही कथा तर सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवाने महादेवाला सांगितलेली, ज्याची कथा आहे त्याला सांगितलेली, मग महादेव नंदिकेश्वराला सांगताय. तीच कथा प्रयाग क्षेत्रामध्ये होते आहे. आणि या प्रयाग क्षेत्रामध्ये कथा सुरू होत असताना विश्व निर्मितीचा प्रसंग ज्या वेळेला येतो, विश्व निर्माण होत असताना काहीच नव्हतं, पहिले कोठेच नव्हते काही. मग काय होतं त्यावेळेला? एक तत्व, त्याला शिव नावाचं तत्व म्हणतात, आणि त्याच्या बरोबरला शक्ती आहे, तिचं नाव आहे बरं का शिवा. आता भागवताची विश्वनिर्मिती थोडी वेगळी आहे, भेद मानायचा नाही, कारण घोड्यावर तोच बसलेला असतो ज्याचं लग्न असतं, म्हणून त्याच्यात भेद नाही मानायचा. विश्वनिर्मिती ही महादेवाच्या माध्यमातून सांगितली शिवपुराणानं. काहीच नसताना प्रकार असा घडतो, ती शक्ती आहे, शिवाला म्हणते मला एक मुलगा जन्माला घालायचा, जगतपुत्र जन्माला घालायचा आहे बरं का. आणि मग तो मुलगा जन्माला घालण्याकरता तुम्ही पत्नीत्वानं माझा स्वीकार करा. तू आई आहे आमची, आणि आईला पत्नीचा दर्जा कसा देणार? तृतीय नेत्र होता आई जगदंबेच्या कपाळावरती, तो तृतीय नेत्र महादेवाला प्रदान केला. पत्नीत्वानं स्वीकार करतात. आता प्रमाण म्हणा. पती जन्मला माझे उदर, पती जन्मला माझे उदरी, 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 पती जन्मला माझे उदरी. मी झाले तयाची लोवरी, मी झाले तयाची लोवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा, पतिव्रता धर्म पाहावो माझा. मी झाले तयाची नोई, मी झाले तयाची नोई, पतिव्रता माझा, पतिव्रता
देवी जन्मला माझे उदरी, मी झाली तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहावो माझा. मला वाटतं ह्याला अजून एक पुरावा अमृत अनुभव. ऐसी जी निरुपाधिके हे जगाची जी जगजनिके ती वंदिली म्या मुळिके. देवी देवो देवी देवो ऐसी जी निरुपाधिके जगाची जी जगजनिके. शिवरंग मिक्स आहे. देवी देवो हा ज्ञानोबर आहे. जननी जनक भाव संबंध ज्या शक्ती बरोबर आहे अशा देवी देवो त्या शक्तीला शिव आणि शिवा माझी वंदन आहे. विश्व निर्माण झालंय म्हणून त्याचं प्रतीक महादेवाचं आपण दर्शन करतो आणि त्या लिंगाची स्थापना करतो ना. हे जग उत्पत्तीचं द्योतक आहे. सामान्य नाही, भेद नाही. इथं ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात कुठं ठेवलंय ते. आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदे मग वंदिले ज्योतिर्लिंग राहिले मग ज्ञान देवे हृदया हे मा हे रे ना. कर्नाटकी गायन काढ 10,000 रुपये. ज्योतिर्लिंग ध्यायले कुठे आहे ते हृदय ज्ञान देवे. इथं स्थान आहे. भेद नाही, अभेद स्थितीचं लक्षण आहे. भेदामध्ये देव लांब जातो आणि अभेद स्थिती झाली का मग मात्र काला कधी होतो आपला. तुका म्हणे कालान कोठे अभेद देखील भेद आला अंतकरणात देव लांब निघून जातो. भेद गेला अभेद गेला वाद खंडोनी गेला तो गामध्ये. मला वाटतं भेद त्याला म्हणतात, अभेद स्थिती त्याला म्हणतात. इतकं एकत्र राहणं परमात्म्याशी एकरूप होणं प्रत्येक देवाशी. इकडच्या पेक्षा इकडं लवकर कळलं, पटकन कळल पाठीमाग. तुम्ही स्वयंपाक करताना ओ म्हणा राव कोणतरी का इकडे विचारू. सागर में तो खुद का बन जाए होता मारे सागर में तो खुद का घर बन जाए कबीरा. मिठाची हातीन तयार केली आणि तुमच्या बंधाऱ्यात जवळ जो असेल तिथं सोडली. 8 दिवसानं वर आली. ऐकून राहिले ना. पाण्यामध्ये मीठ विलीन झालं का निराळ राहत नाही, एक रूप होतं. तसं मम ही अंशे जीव लोके जीवभूत सनातना मन षष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती. त्याचा अंश आहो त्याच्याशी त्याच्या चरणावर समर्पित होणं. भेद नाही, अभेद स्थिती असावी. करण्याकरता बोलतो. दृष्टांत सांगितल्याशिवाय लक्षात येणार नाही. आणि मग हे विश्व निर्मिती होत असताना काशीमध्ये महादेवाच्या डाव्या अंगापासून भगवान विष्णू जन्माला आल्याचा वृत्तांत आहे. तिथून पुढं नाभी कमलातून ब्रह्मदेव सगळे देव आहे. भेद कराल कसा हे नाही लक्षात येणार. आपला ग्रामीण भाग आहे. आपल्या गावात सोन्याचं दुकान आहे, बरोबर आहे. सोन्याचं दुकान आहे. एक माऊली आमची बहीण सोनार दादाच्या ज्या दुकानात जात्या तुम्ही ते दुकान डोळ्या पुढे आणा. काका मला 1 दाणी बनवायची, सोन्याचा काय भाव. त्याने सांगितलं 1 लाख रुपये ग्रॅम. तोळा ना 1 लाख रुपये. हा जास्त झाले वाटतं आता, बरोबर आहे. 1,35,000. बर. दुसरी माऊली जाते त्याच दुकानात
काका मला नथ बनवायची, सोन्याचा काय भाव? 1,35,000. तिसरी मावली जाती, मला अंगठी करायची, सोन्याचा काय भाव? 1,35,000. चौथी मावली जाती, मला झुबे करायचे, सोन्याचा काय भाव? 1,35,000. आता सोनार दादाचं डोकं उठलं, त्या बाईचं डोकं उठलं. सोनार दादाला म्हणे, का रे तुला काही कळतं का? डोक्याचा भाग आहे का? एक दाणी करायची तरी 1,35,000, अंगठी करायची तरी 1,35,000, झुबे करायचे तरी 1,35,000, नथ करायची तरी 1,35,000. त्या सोनार दादानं सांगितलं, ताईसाहेब तुमच्या डोक्यातला एक घोटाळा दूर करा. मी जो भाव सांगतो ना तो नथीचा सांगत नाही, अंगठीचा सांगत नाही, एकदाणीचा सांगत नाही, झुब्याचा सांगत नाही. मी जो भाव सांगतो तो सोन्याचा सांगतोय. नाही लक्षात आलं आपल्या? शरीफ हो की शराफत कभी कम नहीं होती, सोने के 1000 भी टुकड़े हुए तो कीमत कम नहीं होती. इसलिए याद रखिएगा, ते तत्व एक आहे, त्याच्यापासून हे सगळे अलंकार आहे. हेही नाही लक्षात येणार. महादेव पांडुरंग एक आहे, हे मला सांगायचंय. दुसरा दृष्टांत मांडतो ग्रामीण भागातला. मुलगी लग्न जमल्यानंतर आपलं, तुमच्याकडे आहे का नाही माझ्या लक्षात येईना, ते काय म्हणतात त्याला, ते रुखवत पाटी येत असते का नाही? तुमच्याकडे आहे का नाही? तुम्ही लई टाळा पाहत आहे. माझ्याकडे पाटी मला वाटतं त्याला काही भागामध्ये बूत म्हणतात. त्याच्यावरती चपाती, त्याच्यावरती भजे नाही, बोंड. कारण भज्यातून बोंडात बदल आहे. भजे नरम गरम असतात, बोंड वाळव साळू असतात. आणि त्याच्यात का जर रव्याचा लाडू आला, अग क्रिकेट खेळू द्या, लाडू फुटणार नाही, इतका निवारा असतो. मग त्याच्यामध्ये ते साखरेची मांजर, साखरेचा हत्ती, साखरेचं डुकर असे प्राणी आलेले असायचे. उन्हाळ्याचे दिवस होते. पाहुणे तिथून चालले. त्यांना असं वाटलं आपले नातेवाईक इथं राहतात. चहा घेऊन तसंच पुढे निघू. जय हरी झाला, या कोण कोणाकडे जातो, बसा. आनंद वाटला तुम्ही आले. आवाज दिला किचन मध्ये, चहा ठेवा. किचन मधून आवाज आला, साखर नाही. मला माहिती होतं या वाक्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही, कारण हे वाक्य आपल्या ओळखीचं आहे. साखर नाही ना, मग एक काम करा. काय काम करा? उंदराची शेपूट टाका, गाढवाची मान टाका, कुत्र्याचा कान टाका. पाहुणे म्हणे, असा कोणता चहा? उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन, गाढवाची मानन. पाहुणे त्याच्या चर्चा करायला लागले. ते म्हणे, एकदा घरमालकाला घ्यायला लावू चहा तयार झाला ना आला. पाहुणे घरमालकाला म्हणे, तुम्ही घ्या चहा, तुम्ही घ्या. घरमालक म्हणे, अहो तुमच्या पुढंच बशी ठेवली, आली का आता पंचायत? पाहुणे असे चहा डोकून पाहायचे, उंदराची शेपूट आहे का, कुत्र्याचा कान आहे का, गाढवाची मान आहे का? अहो तुम्ही चहा का घेत नाही? असा पुढं चहा असतो का? तुम्ही त्याच्यात उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन, गाढवाची मानन. काय पाहुण्या हो, पोरीचं लग्न जमलेलं आहे आणि त्याच्यात रुखवत आलेला आहे. साखरेची मांजर, साखरेचं डुकर, साखरेचं हत्ती, साखरेचं कुत्रं. आता कोणत्याही प्राण्याचा अवयव टाकला आणि कोणताही टाकला तर तो कसा आहे? गोड आहे. तुम्ही भेद कराल का त्याच्यात? नाही करू शकत. का भेद करू शकत नाही? साखर नावाच्या तत्वापासून हे सगळे बनलेले आहे. भेद कराल कसा? आणि मग इकडं काय आहे? एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. ओडिसा ओडिसा
एक एकाचे हृदय हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक आहे. जनाबाई तर म्हणते धड दोन आहे पण आत्मा एक आहे. जनी म्हणे आत्मा एक. दोन्हीचा आत्मा एक आहे, भेद नाही, म्हणून भेद होत नाही. तर महादेव पांडुरंग एक आहे. आता लई मोठा पुरावा आपल्या वारकरी संप्रदायातला. पंढरपूरमध्ये एक भक्त होऊन गेले, नरहरी महाराज. पुत्र संतती नाही म्हणून पांडुरंगाला नवस केलेल्या एका भक्तानं सुवर्णाचा करगोटा अर्पण करण्याचा नवस आहे. नरहरी महाराजांकडे जावं आणि पांडुरंगाच्या कमरेला करगोटा बनवावा. नरहरी महाराज तर अगोदर नाही बोलले होते, कारण मी पांडुरंगाचं नावही घेत नाही. काय कट्टरता आहे. सावकार हुशार होता, ज्ञानेश्वरी वाचलेली होती त्यानं. मनोनी संगू जवरी प्रकृतीचा तवरी त्यागून घडे कर्माचा, आयशेही करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर माप आणून द्या, मी दागिना घडवून देतो. दिला दागिना घडवून. 4 बोट कमी भरला होता. कधी जास्त भरायचा, कधी कमी भरायचा. पहिली गोष्ट, नरहरी महाराज भक्त कोणाची होती इकडे लक्ष द्या. महादेवाचे. अगदी बरोबर. आजही पंढरपुरात नरहरी मठाच्या बाजूला मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. आणि नरहरी महाराज बेलाची पानं घ्यायचे. राहुळामध्ये गेलं, ओम नमः शिवाय बिल्वपत्रं समर्पयामि. ओम नमः शिवाय बिल्वपत्रं समर्पयामि. तुम्ही भरपूर बेलाची पानं वाहतात, भरपूर वाहिली असेल. किती पुण्य पदरात पडलं तुमच्या पायाचं का जरा, कारण मी बाबा शिवपुराणे आहे. बेलाची पानं सोमवारी तोडायला चालत नाही. 1. 2. ज्याला पानं व्हायचे त्याने 5:30ला अंथरून सोडलं पाहिजे. 3. सूर्य उदयाच्या आत स्नान व्हावं. 4. पायात चप्पल घालून बेलाची पानं तोडता येत नाही. आणि 5. एक मंत्र शिवाय म्हटल्याशिवाय बेलाची पानच तोडता येत नाही. आणि मला माहिती तो मंत्र तुम्हाला माहिती नाही. तुम्ही सांगून सांगून श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय सांगल कोणी. बेलाची पानं तोडायचा मंत्र सांगू? लिहून ठेवा, नाही तर आठवणीत ठेवा. कळू द्या आपल्या लेकरांना, आठवणीत ठेवा. बेल वृक्षाचं दर्शन घ्यावं आणि मंत्र म्हणायचा, श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा. काय मंत्र म्हणायचा? श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा असा मंत्र म्हणायचा. आता तुम्ही बेलाची पानं तोडण्याच्या अधिकाराचे झालात. अशी बेलाची पानं उतरवा आणि महादेवाच्या रावळात या. तुमची पानं ताटातच आहे, तेच महादेव तुमच्या पानाकडे पाहिल. त्याचं कारण आहे, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. पान आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. पान आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. झुळ झुळ गंगा. आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान. पान आवडते
बेलाची पानं व्हावी. आणि नरहरी महाराज पांडुरंगाच्या रावळात नाही, काय कट्टरता आहे, पंढरपुरात राहून विरोध आहे. करगोटा अर्पण करणारा सावकार म्हणला, हे बघा तुम्ही जर आले नाही, पैसे दिलेले तुम्हाला, यावं लागल. डोळ्यावर पट्टी बांधली, काय कट्टरता आहे, पांडुरंगाला पाहायचंच नाही. आज नरहरी महाराजांची पावलं पांडुरंगाच्या रावळाच्या दिशेनं चालली. ही आभेदाची पहिली थिनगी आहे. रावळामध्ये पाय पडावा, पांडुरंगानं पाहावं. नरहरी महाराजाला डोळ्यावर पट्टी आहे, हसले पांडुरंग, म्हणले भक्त आहे पण कट्टर आहे. जवळ आले नरहरी महाराज, सोडलं सावकाराने, घ्या कमरेचं माप. कमरेला हात टाकला तर ते लिंग नाही, कंबर नाही भासलं, महादेवाचं लिंग भासतंय. नरहरी महाराज म्हणतात, सावकार मंदिर महादेवाचं आहे म्हणे. नाही, पांडुरंगाचं आहे. परत कमरेला हात टाकला, ते महादेवाचं लिंग. गळेत हात टाकला, भला मोठा भुजंग बसलेला, भला मोठा जटाचा मुकुट, रुद्राक्षाच्या माळा, जेटेतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाचे कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरला आणि व्याघ्र चर्म नेसलेले. भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं. हे शिव का डमरू डम डम वाजे, अगम निगम का भेद, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. अरे हे तर आपलं दैवत आहे. आणि मी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, डोळ्यावरची पट्टी सोडली आणि समोर पाहता सुंदर ते ध्यान, वेविटेवरी करकटेवरी ठेवण्या तुळसी हार गळा, कासे पितांबर. अरे 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 काय केलं ह्या डोळ्याने? पांडुरंग पाहायला घेतली पट्टी बांधून, परत कमरेला हात टाकला तर ते कंबर नाही, महादेवाचं लिंग भासे. वरती हात गेला का भुजंग दिसे. आता लक्षात आलं नरहरी महाराजाच्या, कमी समजत होतो पंढरपुरात विटेवर तो एकटाच उभा आहे, पण एकटा उभा नाही, महादेवाला डोक्यावर घेऊन उभा राहिलेला आहे. अंतकरणातला भेद गेला. आणि आज नरहरी महाराज म्हणतात, देवा तुझा मी सोनार सोनार, देवा तुझा मी सोनार, नरहरी सोनार, हरिराज भजन करीतो रात्र दिवस, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार सोनार सोनार. अंतकरणाचा भेद गेला. म्हणून महादेवानी पांडुरंग एक आहे. तुकोबराच्या पातिव्रत्याला बाध येत नाही, ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जायचं काम नाही. पत्र लिहायला घेतलं, त्या पत्रामध्ये नमूद केलं, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. अभंगाच्या पहिल्याच्या, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ,
विश्वनाथ नाथ तुम्ही विश्वनाथ हे दीनरंजनिया नाथ, दीनरंजनिया नाथ, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. तुम्ही विश्वनाथ. एक वेळेला प्रसंग असा येतो, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवामध्ये थोडासा वाद झाला. काय वाद झाला? दोघांचं असं हे म्हणायचे, अहो साधं वाकडं तिकडं घर बांधलं तर माणसाला अभिमान होतो रा, आणि त्या अभिमानापोटी रस्त्यानं येणारा जाणाराला म्हणतो कसं काय वाटतं घर आपलं, घर बांधलं तरी ज्यानं हे विश्व निर्माण केलंय का अभिमान होणार नाही. आणि दोघांचा इथंच वाद होता. काय? हे म्हणायचं मी मोठा आहे, आणि ते म्हणायचं मी तुला जन्म दिलाय. भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूला भेटायला आले होते. खरं तर प्रसंग असा होता, भगवान विष्णू पहुडलेले आहे कुठं? सासूरवाडीला. आणि सासूरवाडी हे मोठं आता सध्या म्हणजे मैपती महाराजांनी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे, धनिकाशी नावडे दान, निरोग्याशी नावडे तपाचर, व्रतार स्त्रियांचे वचन ऐकून श्वशुरगृहे राहतील. भाग्यवान असतात काही जावई, सासूरवाडीलाच असतात. जाऊ उदो असो बिचाऱ्यांचा, आपल्याला कधी यायचं का घ्यायचं. पण काही काही सासूबाईलाच मम्मी म्हणते, काय बावळटपणा आहे. विठाला विठाला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, अनंत गणा विनाश. लक्ष्मी माता चरण प्राप्ती आहे. ब्रह्मदेव येतात आणि आल्याबरोबर भगवान विष्णू झोपलेलेच आहे. ब्रह्मदेव काय म्हणतात, अरे बाप आला तरी झोपलेला. भगवान विष्णू म्हणले, ब्रह्मदेवा तुझी बुद्धी उलटी का झाली? तुझा बाप मी आहे, माझ्यापासून तुझा जन्म आहे. दोघाचं इतकं भांडण विकोपाला गेलं. हे म्हणायचं मी मोठा, ते म्हणायचं मी मोठा. प्रकार असा खरं तर असे, शिष्याला गुरुचा पाय दिसू नये, गुरुला शिष्याचा पाय दिसू नये, चप्पल सुद्धा गुरु समोर नसावी शिष्याची. आता काय बोलायचंच काम नाही राहिलं, पण आलंय शास्त्रात ते मी वर्णन करतोय. शिष्याशी चप्पल गुरु समोर नसावी, पाय दिसू नये शिष्याचा. गुरुला सामान्य स्थान नाही. संत मालिकेमध्ये गुरु हा राजा आहे. संत कुळीचा राजा गुरु, प्राण विसावा माझा. अजून काय आहे? गुरु माय आहे, कामधेनू गाय आहे, भक्ता घरी दुहत असे. हे गुरुचं स्थान आहे. कोण बतावे वाग गुरु बिन, कोण बतावे गुरु बिन कोण बतावे वाग, गुरु बिन कोण बतावे वाग, गुरु बिना कोण बतावे वाग, गुरु बिना कोण
म्हणताय आगतम गुरु मागतम, मी तुझा गुरु आलोय. आता सध्या तर बऱ्याच लोकांचं ऐकलं मी, ते म्हणतात गुरु करून टाकला. गुरु टाकाय करता करायचा नसतो, गुरुची जबाबदारी आहे देवाची भेट करून देणं. बऱ्याच लोकांना असं वाटतं, हे बघा, एक तर लई घाई करू नका, थोडं थांबा गुरु करायला, नाही तर आला महाराज का घालमाळ, आला महाराज का घालमाळ. तसं तुमचा परिसर चांगला आहे, जीवनेश्वर काळूबाबाचं स्थान आपल्याकडे आहे म्हणून इथं नाही. पण फसगत इथं होते. आता गुरु करताना काय थर्मामीटर लावत नाही, आणि पुढं चालून तुम्हाला असं वाटलं काय का आपला गुरु बिघडला, जरा इकडे लक्ष द्या बरं का, आपला गुरु बिघडला असं तुम्हाला वाटलं का तुम्ही गुरु बदलू नका. गुरुला सुधारवण्याच्या भानगडीतही पडू नका, त्याला बिघडल्याला तसाच राहू द्या. त्याने दिलेला मंत्र सोडू नका, जपत राहा. ताकद गुरुची नसते, गुरुने दिलेल्या मंत्राची असते. म्हणून बिघडलाय त्याचं पाप तो फेडील ना. तुम्ही त्याला सुधरू नका, त्याला बिघडलेला तसाच राहू द्या. कारण या गुरुच्या पाठीमागे एक अदृश्य स्वरूपामध्ये गुरु असतो. गुरु साक्षात परब्रह्म, तो तुमचा हात धरतो आणि पहिलं तीराला घेऊन जातो. अखिल जगताचा तीनही लोकाचा गुरु महादेव आहे. तो पहिलं तीराला घेऊन जाईल तुम्हाला. म्हणून त्याचा मंत्र जपायचा. श्रद्धा कमी होऊ देऊ नका गुरुवरची. त्याच्या पाठीमागे अदृश्य गुरु असतो. हे गुरु, मी तुझा गुरु आहे आणि तू खुशाल झोपलेला आहे. भगवान विष्णू म्हणतात नाही, मी तुला जन्म दिलाय. हा वाद आहे दोघांचा. इतका विकोपाला गेला, युद्ध ठरलं. आणि असं युद्ध व्हावं का आता पाशुपत नावाचं अस्त्र जर वापरलं तर सृष्टी पालथी होईल. आणि मग देव लोक घाबरले. ते म्हणे आता असा माणूस पाहावा लागल. कसा का दोघापेक्षा ताकदवान. आणि अशाच माणसानं भांडणात पडावा का जो दोघापेक्षा ताकदवान आहे. भांडण, कारण भांडण सोडवायला असा माणूस दोघाला असं धरून बाजूला करणारा असावा. आता हे आपल्यासारखे नाही, त्याच्यात पडायचं नाही. कुठं हाडकं मोडून घ्यायची, शहाण्याना भाग नाही घ्यायचा. ताकद असावी अंगात तरच भाग घ्यायचा. गेले, विनंती करताय, डमरू वाले बाबा तुमको आना होगा, डम डम डमरू बजाना होगा. डमरू वाले बाबा तुमको आना होगा, डम डम डमरू बजाना. विनंती करता. महादेव समाधी अवस्थेत आहे. जसे निघाले, महादेव यायला तयार झाले. आले, दोघाच्या मधोमध, कोणाच्या, भगवान विष्णूच्या आणि ब्रह्मदेवाच्या अग्निस्तंभ रूपानं प्रगट होतात अरुणाचल मध्ये. आणि हे अग्निस्तंभ आता दोघांचं लक्ष भांडणापासून पांगल्या गेलं. आणि हे दोघांच्या मध्ये बीच में कोण आहे हे, आणि म्हणून लक्ष गेलं तर तो अग्निस्तंभ. म्हणून तर याला ज्योतीचं केंद्र म्हणतात, प्रकाशाचं केंद्र म्हणतात. महादेवाचं मंदिर खोलवर असतं. आणि बरीच लोक म्हणतात त्याला प्रदक्षिणा करू नये. आता शिवपुराणात वर्णन असं आहे, प्रदक्षिणा का करू नये तर प्रणवम नैव लंघेत, म्हणजे जे तीर्थ वाहतं ते ओलांडू नये असा भाव आहे. दुसरं मानसशास्त्रीय दृष्टिकोन असा आहे, महादेवाचं मंदिर प्रकाशाचं केंद्र आहे. तिथं रजकण असतात. आणि ज्या वेळेला माणूस अर्धी प्रदक्षिणा करतो ना, तिथलची हवा अंगाभोवती फिरते. आणि त्याच्यातला एखादा कण आपल्या अंगाला चिकटावा, हा मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे. आणि ह्याच्याच करता नामयाचे पाठी चाले केशराज, लागावयार चरणीचे, धावत चालते मागे मागे, देवैची रज चरणीची माती. त्याच्याकरता देववेडा आहे, त्या रजकणा करता. आणि हे लहान 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 होत गेलं, परत मोठे होतात. आणि सांगितलं ब्रह्मदेवाला कोण श्रेष्ठ आहे कोण लहान आहे, तुम्ही वरती जा. आणि भगवान विष्णूला सांगितलं खाली जा.
किती दिवस हा बापाचा बाप, याचा अंत लागणार नाही. भगवान विष्णू भजन करीत बसले, याचा काय अंत लागणार आहे. पण ब्रह्मदेवावरती जात असताना एक केतकाचं फूल, केवड्याचं फूल महादेवाच्या डोक्यातून पडलेलं, साक्षी म्हणून त्याला घेतलं. खोटं काम करतात का खोटी साक्षी द्यायची. काय तुला जर विचारलं मला आधी लागला का, तर हो म्हणायचं. आले परत आल्यानंतर भगवान विष्णू विचारताय लागला का अंत. भगवान विष्णू म्हणे नाही. तुम्हाला आधी लागला म्हणे हो. हे बघा हे साक्षी म्हणून काय आहे, केवड्याचं फुल आहे. आता म्हणतात इथं गाय, पण शिवपुराणात हे वर्णन नाही बरं का गायीचं वर्णन शिवपुराणात नाही, ते केवड्याचं फुल आहे. आणि मग आता इथं महादेवाला सहन झालं नाही, कारण महादेव सत्यम शिवम सुंदरम, खोटं चालत नाही तिथं, असत्याचे नाही ते सत्याचे आहे. म्हणून तर जसे आत आहे तसे बाहेर आहे. आणि असे माणसं कुठं सापडतात आता, कसे जसे आत तसे बाहेर. हे बघा एखाद्या विषयी किती राग असला आणि तो जर समोरून चालला ना, माणसं तुमचीच आठवण निघली होती पहा. आतमध्ये क्रोध उसळ्या मारतोय, वरून प्रेम दाखवल्या जातंय. आतमध्ये काम उसळ्या मारतोय, वरून सदाचाराच्या गप्पा चालल्यात. आम्ही झाकून ठेवलं ते सत्य आहे आणि दाखवतो ते खोटं आहे. पण महादेवाचं दिसतं ते खरं आहे, झाकलेलं नाही, कधीच बदलत नाही. जसे आत तसे बाहेर आहे. आमचा घरात ड्रेस वेगळा, गावात यायला वेगळा, सासूरवाडीचा वेगळा, सत्संगाचा वेगळा. आम्ही पावला पावलाला बदलणारे आहे. म्हणून जीव आहे जो कधीच बदलत नाही, त्याचं नाव शिव आहे. म्हणून माणसानं ससर्जात महादेव पुरुषं कश्चिदाद्भुतं, एक अद्भुत पुरुष. कुठून? भैरवाख्या ब्रोर मध्यात ब्रह्मदर्पा जिगणसयात. आणि या ब्रोर मध्यातून प्रगट होतो एक अद्भुत पुरुष, त्याचं नाव आहे भैरवनाथ महाराज की जय. मला कशा करता निर्माण केलंय? ब्रह्मदेव खोटं बोलले. कशा करता? स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता. आता इकडं लक्ष द्या जरा. मी माणूस मानी आहे, मी सत्कारार्थी आहे, मला मान मिळावा या भावनेनं जीवन जगू नका. मी मानी आहे, बरं मानी माणसाचा किती सन्मान करा तरी ते नाराजच असतात. म्हणजे मानी माणसाचा अपमान नाही झाला तरी झाल्यासारखा वाटतो. एक वाक्य कामाचं घरी घेऊन जा, मी मानी आहे अशी भावना अंतःकरणातून काढून टाका. जगात तुमचा कुणी अपमान करणार नाही, जगात अपमान करणार. भैरवनाथानं पुढची आख्यायिका मोठी आहे. स्वतंत्र त्याला 8 दिवस लागतील, एवढी मोठी आख्यायिका. आणि मग आता इथं शस्त्र सांगितलेलं आहे, पण नखानं भैरवनाथानं ब्रह्मदेवाचं 5वं खोटं बोललेलं मुख कापलेलं आहे. आणि कुठं गेल्या आता त्यांना ब्रह्महत्या लागली, भैरवनाथाला ब्रह्महत्येचा दोष. आणि मग कुठं? तर ते काशीमध्ये कपाल नावाचं तीर्थ आहे, जिथं आपल्या बोटातून ते कपाल म्हणजे ते जे मुख होतं ते गळालं, त्या ठिकाणाला नाव पडलं काशीत कपाल तीर्थ. आणि इथं गेल्यानंतर स्नान केलं का ब्रह्महत्येचा दोष नष्ट होतो. असावर या तीर्थाला आहे. काशीमध्ये 288 घाट आहे. बरं, तिथं तुलसी घाट आहे, नारद घाट आहे, मनकर्णिका घाट आहे, एक नारद घाट आहे. आणि या नारद घाटाचा महिमा आहे, नवरा बायकोनं जर आंघोळ केली तर आजही भांडणं होतात. हो, आख्यायिका आहे. माझ्या बोलण्यावर थांबू नका, तुम्ही गेल्यावर करून पहा. आणि मग आता मात्र शिर कापल्यानंतर भगवान विष्णू शरण गेले. हे महादेव, माफ करा त्या ब्रह्मदेवाला. आणि आता स्तुती ऐका किती गोड आहे. नमो निष्कल रूपाय, नमो निष्कल तेजसे, नम सकल नाथाय, नमस्ते
सकलात्मने. तुम्ही कोण आहे? तुम्ही सामान्य नाही, तुम्ही विश्वाचे नाता, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. दुसरा श्लोक आलेला आहे. नम प्रणवाचाय नम प्रणवलिंगिने नम सृष्ट्यादि करत्रेच नम पंचमुखाय ते. पंचमुख आहात तुम्ही. आणि असं वर्णन भगवान विष्णू श्लोकाद्वारे स्तुती करतात. ध्याये नित्य महेश रजत गिरी निव चारु चंद्रावतंस रत्न कल्पित ज्वलांग परशुमृग वराभिहस्तं प्रसन्नं पद्मासीन समन्तस्तुतं मरगण हे कृती व्याघ्रकृतं वसान विश्वाद्यं विश्वबीजं निखिल भयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. अशी स्तुती महादेवाची करतात का? हे विश्वाचे नाथ आहे, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. आणि तुकोबार आहे, दीन रंक या शब्दाकरता मला थोडं बोलायचं आहे. प्रचारानं माणूस मोठा होतो असा तुमचा समज आहे, पण शास्त्र असं सांगतं कर्म चांगलं ठेवा, झाकलं का माणूस मोठा होतो. झाकल्याने मोठा होतो. इतक्या लवकर पटणार नाही तुम्हाला ते. मी उदाहरण सांगेल आपल्याला. आता सध्या तर प्रचाराचं युग आहे. आमच्या सुद्धा महिन्याच्या तारखा कुठं कुठं आहे ग्रुपला टाकल्या जातात. आजची सेवा कुठे, उद्याची सेवा कुठे. म्हणजे तुम्ही याच्यातून असं दाखवता का तुम्ही मोठे. आणि असं जर दाखवत असेल तर संत कवी महिपती महाराज म्हणतात, सर्वज्ञ जे का होती ते सोमुखे कीर्तीना वर्णिती. स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगणारा मोठा नसतो, तो फसव्या असतो. आमच्या भागात त्याला एक मन आहे, अर्ध्या हळकुंडान पिवळा. अरे लागू दे ना पूर्ण हळकुंड म्हणतोय. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं का, सुजत माणूस त्यांना. असलं सौंदर्य प्रसाधने, सौंदर्य प्रसाधने वापरून सौंदर्य टिकत नाही. त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. ते राहिलंय कुठे? ह्या जुन्या म्हाताऱ्या पापड लाटायचे फोळपाट बेलणं, असा व्यायाम व्हायचा शरीराचा. आता ते नाही राहिलं. मशीन आलं, पापड तयार. चपाती बनवायची मशीन आहे, डायरेक्ट टाकला उंडा दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची मशीन आहे, कणिक टाका पुरण टाका, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे चहा द्या रे. घोटाळा फक्त एक लाईट गेली तर मुक्काम. सौंदर्य प्रसाधने. विडाला झाकल्यानं माणूस मोठा होतो. शेतकरी शेतात पेरतो, माग एक माणूस असा उखरीत चालवतो ना, झाकतो. आणि देवाचं नाव घ्यायचं. अशी पहिली मूठ धरली का शेतकरी काय म्हणायचं? सांगळे बाबा बोल गजानन गणपती, काम लागू दे सुधापती. देवाचं नाव घेऊन ते पिकही तसं येत होतं. आता ते ट्रॅक्टर काय देवाचं नाव घेईल होय? अहो आमच्या गावात तर या पोळ्याच्या सणाला असली पंचायत मीटिंग भरली. सगळे लोक मलाही बोलवलं. मी म्हणलं काय भानगड? ते म्हणे काय नाही, तुला आल्यावर कळलं. गेलो मीटिंग बसली. ते म्हणले पोळा कसा भरवायचा? बैलच राहिले नाही सगळ्याकडे. ते लहान लहान ट्रॅक्टर झाले. मी म्हणलं ट्रॅक्टरचा भरवा. मग ते म्हणे ते बैल घरी आल्यावर बाजावर मदन ठेवते ना खायला, मग ते ट्रॅक्टरला काय ठेवायचं? मी म्हणलं 5-5 लिटर डिझेल ठेवा. बरं आपलं शेतकऱ्याचं असं आहे, मेंढराची जात शेतकऱ्याचं सारखंच आहे. एक निघलं त्याच्या माग सारी निघाले. ते आमच्याकडं तुमच्याकडे आहे की नाही ते सूर्यफूल, कारळ म्हणते त्याला बघा. इकडं नाही दिसलं मला तुमच्याकडे. ते सूर्याकडे तोंड करते बघा, ते असं सूर्यफूल म्हणते त्याला. ते सगळ्यात पहिले आमच्या भागात आणलं होतं एकाने. तर ते फेल गेलो त्याच्यामध्ये. गावातले लोक म्हणे बावळ त्याची कुठं नाही लागत आहे. आणि मग त्याने ते डाळिंब लावले. आता त्या काळामध्ये
त्याला 20 गुंठ्यामध्ये 3.5 लाख रुपये झाले. पैसे त्याला झाले, पण रातभर आमचं गाव झोपाना. 3.5 लाख 20 गुंठ्यात. आणि मग काही ना तर उभं पीक नांगरलं, डाळिंब टेकवली. आता याचे डाळिंब व्यवस्थेवर भाव पडले आणि त्याच्यात तो आजार आला केल्या. शेजारच्या गावचे JCB आणून खोड काढले. अजून JCB वाल्याचे पैसे बाकी चक्र आणते काही JCB वाले. मग ऊस सगळ्या गावात ऊसच ऊस झाले. 2 वर्ष चांगला भाव दिला बरं का. आणि मग ते 2 वर्ष चांगला भाव भेटला. येतानाच एका शेतकऱ्याने लगेच ट्रॅक्टर आणला. आता ह्याचा ट्रॅक्टर पाहिल्यावर शेजाऱ्याच्या पोटात कुटकुट व्हायला लागलं. ह्याने आणला पण लोनवरचा, बँक लोन द्यायची. आणि मग हप्ते भरले नाही का बँक ओढून नेत सुटली. पण काही ना बँक ओढून नेऊ नये म्हणून अगोदरच उसात घालून ठेवले. मला ते संभाजीनगरला कीर्तन होतं. आमचा चुलता मला म्हणे का रे इकडे कीर्तनाला, म्हणलं येणार आहे. मग हे आपल्या मळ्यात जेवायला. आता त्याच्या मळ्यात काय चुलत्याच्या गाडी जात नाही. मी त्या ऊसाच्या काटाकाटाने चाललो आपला. तर ते मला ऊसात ट्रॅक्टर दिसला. मी म्हणला ट्रॅक्टर ऊसात. पण मी काही बोललो नाही. जेवण झालं आणि गावात आलो तर ते बँकेचे साहेब लोक त्या चुलत्याच्या ट्रॅक्टरचा शोध घेत होते. आता मला काय माहिती आहे साहेब लोक आहे म्हणून. ते दुसऱ्याला विचारित होते म्हणे का आमक्याचा ट्रॅक्टर. मी म्हणलं नांगरट टाकायचं असेल तेवढा चुलत्याला धंदा बिचाऱ्याला. मी म्हणलं आहे ना. म्हणे कुठं आहे. मला उसात आहे. गेले ते साहेब लोक म्हणे तुमचा ट्रॅक्टर उसात आहे. ते म्हणे तुम्हाला कोण सांगितलं. ते महाराज नाही का जेवून गेले तुमच्या मळ्यातून. हे साहेब लोक ट्रॅक्टर घेऊन गेले पण चुलत्याच्या डोक्यात मी फिट झालो. कोणाला जेव घालायचं पण ह्या वारकऱ्याचं तोंड सुद्धा पाहायचं. विठाला विठाला. माझा भाव याच्यातून एकच आहे. शेतकरी पेरल्यानंतर माग झाकतो. झाकल्यानं उतार चांगला होतो. झाकून असावा उघड्यावर नाही परमार्थ. कळलं आपल्याला. हनुमंतराय ज्या वेळेला आई साहेबाचा शोध करायला जातात. समुद्र तरले 400 योजनचा. प्रभू म्हणतात सत्कार करायचा हनुमंताचा. त्यावेळेला हनुमंत काय बोलले. जलदी लांगे गए आचरज नाही. प्रभू विशेष नाही आहे त्याच्यात. का तुमच्या जोरावर तरलो. कसं काय. मेली मुद्रिका मुख माही. राम नावाची मुद्रिका मुख तुमच्या जोरावर तरलो. प्रभू अटकवतात हनुमंताला. का रे मुद्रिकेच्या जोरावर तरुण गेला. हो प्रभू. मग मुद्रिका कोणाला दिली. आई साहेबाला. मग परत कसा आला सांग. हो पण बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतराय सांगतात प्रभू जाताना तुमची मुद्रिका होती, येताना माझ्या आईचा चुडामन होता. माझं काहीच नाही प्रभू, तुमच्या जोरावर तरलोय. झाकतात स्वतःला. बिभीषणाच्या महालात गेले आणि बिभीषणानं विचारलं मला रामकथा सांगा. अशी कथा सांगितली. भाव अश्रू आले डोळ्यात. कोणाच्या. बिभीषणाच्या. आणि जाता जाता बिभीषण बोलला प्रभू काय कथा केली. एवढे मोठे कथाकार आहे आणि अजून झी टॉकीजला. अरे आता सध्या एक कीर्तन पाठ करून सगळे चॅनल फिरते आणि एवढे मोठे तुम्ही अजून. बरं एक काम करा. तुमचा फोन नंबर सांगा. बिभीषण हनुमंताला म्हणतोय. ते म्हणले बरं नाही नाव तर सांगा. हनुमंतराय म्हणे मला नाव नाही. अहो द्या पत्ता. कोणाला घ्यायची असली कथा लंकेत तर देईल तुमचा नंबर मी फोन नंबर. हनुमंतराय म्हणे मला नाव नाही. मग तुम्ही म्हणाल हे हनुमान पिंगाक्ष लक्ष्मण प्राणदाता केशरीनंद 12 नाव आहे ना. ओम हनुमानांजना सोणू वायुपुत्र महाबलः रामेष्ट फल्गुन सका पिंगाक्षमित विक्रमः उदधिक्रमण चैव सीताशोक विनाशकः लक्ष्मणः प्राणदाताश्च दशग्रीवस्य दर्पः कपींद्रस्य महात्मन स्वापकाले पठे नित्याम यात्राकाले विशेषतः तस्य मृत्यू भयम नास्ति सर्वत्र विजयी भवेत. ही 12 नाव आहे आणि तुम्ही म्हणतात नाव नाही. हनुमंताला नाव नाही. ही गुण नाव स्वरूप नाव आहे. हनुमंताला नाव का नाही. बिभीषण विचारतोय सांग हनुमंता का नाव नाही. हनुमंतराय म्हणले पहिला फायदा नाव नसल तर कोणतीच केस होत नाही. कारण पोलीसवाले काय लिहितात अज्ञात नाव नसल्यावर. आणि दुसरा फायदा नावच नाही
तर नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं. झाकताय स्वतःला. नाही हनुमंता, घ्यावंच वाटलं तुझं नाव तर कोणतं घ्यायचं. राग आला, हात धरला विभीषणाचा आणि प्रभू रामचंद्राच्या फोटोच्या समोर नेलं आणि सांगितलं नावच घ्यायचं ना तर या सुंदराचं घे, बंदराचं कशाला घेतो. झाकताय स्वतःला. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण को हो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. ते हार आल्यामुळं मला असं वाटलं टाइम झाला का काय, म्हणून मी पुन्हा पुन्हा तीनदा पाहिलं का जास्त पुढं गेलो का काय मी. मग एकदा जाऊ द्या, त्या हाराचं आपण काम करूनच घेऊ. विठोबार के मध्ये लंका जाळतात आणि इकडं प्रभूला सीतामाई सांगते का खरं काम करणारा आहे हे बिचारा हनुमंत आहे, आणि जे काही करते नाही ते हार तुऱ्याला पुढे. खरं काम करणारा हनुमंत आहे. हनुमंताचा सत्कार बोलावला हनुमंताला. आणि आता प्रभू विचारताय, डाव्या पायाचा गुडघा टेकवला, हात जोडलेले, खांद्यावरती गदा, आणि विचारताय प्रभू हनुमंताला, तुझा सत्कार व्हावा करायचा आहे. हनुमंता पण खरं सांग काय प्रभू, लंका कोणी जाळली. हनुमंत म्हणे प्रभू एवढी गर्दी होती, आता त्या गर्दीत मला काय माहिती कोणी जाळली. अरे पण टीव्हीला तर तुझ्याच नावाची पट्टी सुटलेली होती संशयित म्हणून. हनुमंत राय म्हणतात प्रभू तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे लंका जाळणारा. मी नाही जाळली प्रभू. हनुमान खरं सांग लंका कोणी जाळली. नाही जाळली प्रभू मी. सच बता हनुमान लंका किसने जलाई, मैंने नहीं जलाई, फिर किसने जलाई. आपको पता है प्रभु किसने जलाई, फिर भी बता हनुमान लंका किसने जलाई, मैंने नहीं जलाई, फिर किसने जलाई. आपको पता है प्रभु किसने जलाई. सुनने का आपको किसने जलाई. हाँ बता हनुमान किसने जलाई. मैंने नहीं जलाई प्रभु. लंका तो रावण के पाप ने जलाई, लंका तो सीता के श्राप ने जलाई, लंका तो मेरे बाप ने जलाई. मी कुठंच नव्हतो प्रभू. झाकतात स्वतःला. आज प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात. हनुमंता एवढे मोठाले कामं केले तरी स्वतःला झाकलं. आज हा प्रभू रामचंद्र तुला आशीर्वाद देतो. जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तुझी जास्त मंदिर असतील हनुमंता. झाकल्याने माणूस मोठा होतो. आता म्हणा दिन रंग मी अनाथ, विश्वनाथ तुम्ही
विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, या एकाच चरणावरती मी बोललो. आपली 3 चरणं जशाच्या तशी शिल्लक आहे. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द निघाला माझ्या पदरात टाका. फक्त जाता जाता एक विनंती करून चाललो, संगत चांगल्याची करा. कळलं आपल्याला, स्वच्छ कपडे घालणारा मळके कपडे घालणारात बसत नसतो. आणि मला तुमच्या ट्रस्टीकडे पाहून एक आनंद वाटतो का अगदी तरुणा भाग्यवंत आहे. सुंदर असं. आणि भक्तिवान म्हणजे कीर्तनामध्येच नव्हे तर सगळ्याच कामामध्ये आपली योग्यता चांगली मला अतुल बाबाकडून तशी माहिती मिळाली. तुम्हाला चांगली कामं करण्याची, आणखी चांगलं कामं करण्याची बुद्धी भैरवनाथ महाराज देत राहो. कळल असं बोलतो, स्वच्छ कपडे घालणारा मळके कपडे घालणारात बसत नसतो. हलके भारी नाही म्हणत आहे मी, उलट बोलू का, मळके कपडे घालणारा स्वच्छ कपडे घालणारात बसत नाही. आणि बसायची भावना झाली तर कपडे स्वच्छ करून बसत असतो. हेही नाही कळालं, त्याला फक्त एवढंच कळावा आपल्या कपड्यावर मळ आहे. हे जरी कळालं तर मग धुण्याची इच्छा होईल त्याची. 8 दिवस मशीन आली बर का तुमच्या गावात वडनेरकरांनो. धुण्याची मशीन आलेली आहे. घ्या धुवून. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला दुबून आणा कोणी, दुबून आणा कोणी राज, दुबून आणा कुणी कुणी धुतली या गोधडीबद्दल सांगायचे. लई मोठ्याची यादी आहे. ती धुतली हरिचंद्राने, तारामतीने, रुईदासाने, हिला मळवू नका हो कुणी, हिला मळवू नका हो. आता हिला गडी घालून ठेवायचं, हिला मळ लागू द्यायचा नाही. कुठला पापाचा, वासनेचा, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, अहंकार, ईर्ष्या. ती धुताली तुकड्या दासानी, संत सज्जनाच्या चरण स्पर्शाने, हिला ठेवीन गडी गातुनी, हिला ठेवीन गडी गातुनी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी. कळालं आपल्याला, संगत चांगल्याची करा. संगतीत माणूस घडतो, संगतीने बिघडतो. दान धर्म करा. चांगलं काम करणाऱ्याला आडवं येऊ नका. अरे फार थोड्या दिवसाकरता आलोय आम्ही. शेवटचा हात जोडून विनंती आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला.
फक्त मरायच्या आत. म्हणजे कीर्तनकार सांगून थांबतात, ऐकणारे ऐकून थांबतात, बदल काहीच नाही. तुळशीच्या माळेशिवाय देह पवित्र होत नाही. सिक्रेट विषय माग ठेवला होता ओपन करायला, म्हणून हे 2-4 मिनिटं राखून ठेवले होते. तुमच्या कामाचा फायद्याचा विषय द्यायचा आहे मला तुम्हाला, लय कामाचा विषय. त्या मावशीला म्हणा डोळे उघडे ठेवा, निवडा ऐका, लय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तेव्हा त्या तिथं हे लय कामाचं. हे जर ऐकलं नाही मग काय ऐकलं? हो, लय कामाचा विषय. इथं बसलेल्या पैकी भैरवनाथाच्या साक्षीनं श्लोक सांगल, मोगम बोलून निघून जाणार नाही. इथं बसलेल्या पैकी कोण असा आहे ज्याला लक्ष्मी नकोय? सगळ्यांना हवी आहे. कुठं राहिली परभणी? कशा करताय? प्रत्येकाला लक्ष्मीची गरज आहे. ज्याची तिजोरी भरलेली आहे त्यालाही लक्ष्मी हवी आहे. पण लक्ष्मी कोणाकडे थांबत नाही त्याची यादी ऐका जरा. देवाचा आणि लक्ष्मीचा संवाद कोणाकडे थांबत नाही. कुचलिनम दंतमलोपदारिणम बबवासिनम निष्ठुरवासिनम सूर्योदयम चास्तमिते शयानम विमुञ्चते श्रीते चक्रपाणी. कोण कोण आहे ज्यांच्याकडे लक्ष्मी थांबत नाही? आपण त्याच्यात येतो का? पा जरा तपासून आता ऐका कोण कोण आहे. कुचैलिनम. हे कुचैलिनम काय भानगड आहे? कान उंच करून एवढं न्या गाड्या सार होईल बर का. घरामध्ये आपल्या अशुद्धता नसावी, स्वच्छता असावी. एक दुसरी गोष्ट, 1 नंबरला 2 नंबरला जाऊन आलं का हातपाय धुतला गुळणा केल्याशिवाय घरात फिरू नये. पावित्र्य ठेवा. लक्ष्मी थांबत नाही जिथं अपवित्रता आहे. बरं, अजून पुढचं ऐका. स्नान केलं का कालचे का पारशे कपडे आज घालायचे नाही. पारशा कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. भलं तुम्ही पाण्यात पिळून घाला. बर, फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. मग तुम्ही म्हणाल गरिबानं काय करायचं? सध्या फाटके कपडे गरिबाचे नाही बर का. आता आम्ही तर ठाण्याला गेलो ना, त्या आमचा मित्र एक मंत्रालयामध्ये, ती जशी गाडी आली, माझ्याबरोबर विकास दादा होता ना बेलूकर आपला, तर ती गाडी आली आणि ते बसलं, आलं उतरलं गाडी. मी म्हणलं लाल दिवा इकडं कसं काय आला? तर ते गायकवाड म्हणलं अरे तर आपलं नाशिकचं आहे, मंत्रालयात कामाला आहे. ते आलं. आल्यानंतर मी बसलो, नेमका ज्ञानेश्वर माऊली झाली, तर त्याच्या दोन्ही गुडघ्यावर पॅन्ट फाटलेली. मला वाटलं याला उतारताना काहीतरी खोसाटा लागला. मी त्याला म्हणलं तुला काही लागलं का? तर ते मला म्हणला लय माग राहिला. कोण? मी. ते म्हणलं आता सध्या फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे म्हणला. फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. कुचैलिनम. त्याच्या पुढचं दंतमलोपधारिणम. मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून दात मळके नसावा. आणि दात मळके त्याचेच असतात ज्याला व्यसन असतं. आणि या बोटानं दात घासायचे नाही. दोष सांगितलाय मधल्या बोटानं. जाऊ द्या, बरं चालेल, मी कशाला बोटाचं सांगत बसलो उगाच. दंतमलोपधारिणम. त्याच्या पुढचं आहे बाबवाशिनम. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून जास्त खायचं नाही. काय 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 माणसं खातात, पोट हे का कोठ हे तेच कळत नाही. आमच्या तिथं नाशिकला ते आमच्या तिथं ते चोपदार 3री पंगत उठत होती तरी जेवत होतं ते. तो अन्नदाता बिचारा नम्र ते गेला, अशा हात जोडले त्याने. ते म्हणे काका अहो 3री पंगत उठती, पण ते साधं नव्हतं. तो म्हणला आपण नियमाच्या बाहेर वागणारा माणूसच नाही. खिशातून पत्रिका काढली आणि दाखवली जेवणाची वेळ 3 ते 6.
जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. झालंय माझं कीर्तन, पण एवढं अंडरलाईन करून घरी न्या. नेमकं तुमच्या पुढं मांडू का नको मी थोडा संभ्रमात आहे. कारण मी सांगू नये तुम्ही ऐकणार नाही याची मला पूर्ण खात्री. का सांगू? ऐका. चहा पिणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून म्हणलं होतो मीही सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. चहावर जे सांगितलं आहे, साधकाला चहावर जे सांगितला, चहा इतका घातक आहे. 3 गोष्टी शरीरात गरजेच्या आहे अध्यक्ष साहेब. 3 गोष्टी शरीरात असाव्या. कोणत्या? याला झोप असावा, याला भूक असावा आणि याच्यात ब्रह्मचार्य असावा. त्यावेळेला हे शरीर व्यवस्थित चालतं. चहा झोप उडवतो, चहा भूक उडवतो. आणि माफी मागून सांगतो, चहा पिणाराचं ब्रह्मचार्य आपोआप नष्ट होतं. इतका घातक चहा आहे. काही म्हणतील बस आजपासून चहा पण, येऊ द्या कॉफी, हे बिडी सोडून चिली मोड नाही. बाबा वासिनम त्याच्या पुढचं आहे निष्ठुर भाषिनम. कठोर बोलणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून कठोर बोलायचं नाही. माऊली म्हणतात मी सांगतो लक्ष्मी प्रसन्न कशी ठेवायची. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळामृता दे रे. झालेली सेवा भैरवनाथाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हे निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सगया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सगया.